Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा. 2 गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी, वाहनांचंही नुकसान, 70% जणांना अटक. जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुरांचाही मारा. गल्लोगल्लीत जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन. नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू. नागपुरात दंगेखोरांनी मारलेले जवळपास अर्धा ट्रॉली दगड पोलिसांकडून जमा. महाल परिसर, भालदारपुरी आणि हमसापुरी भागात जाळपोळ आणि दगडफेकीत 25 पोलीस जखमी. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं. मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन. दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश. नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे सकाळी घटनास्थळी जाणार, महाल भागाची पाहणी करणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बावनकुळे तातडीनं नागपूरला रवाना. सत्ताधारी मंत्र्यांकडूनच शांत महाराष्ट्र पेटवण्याचं काम. 400 वर्षांपासून औरंगजेबाची कबर, मात्र आता राजकारण सुरू आहे. नागपुरातील राडानंतर विजय वडेट्टीवारांचा आरोप. काही बाहेरचे लोक आणून दगडफेक, जाळपोळ, काहींनी नियोजन पद्धतीने हा प्रकार घडवलाय. भाजपचे आमदार प्रवीण दटकेंचा आरोप. नागपुरात पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी. देशद्रोही लोकांना सोडणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजपचे खासदार प्रवीण पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य. आता भाषणबाजी नकोय, औरंगजेबची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी. टी राजा आक्रमक, तर औरंगजेबच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल. सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केलाय. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंचा अर्ज, तर शिवसेनेत चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंनी अर्ज भरलाय. आज छाननी होणार. राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही. अजित पवारांची विधानसभेत लेखी उत्तरात माहिती. पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात. आई वडिलांच्या नावे 2 कोटींच्या 12 मालमत्ता. अहवालात उल्लेख. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्या. राजू शेट्टींच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे आदेश. मुंबईतील नव्या इमारतींना टोरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार. तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. पुण्यात आजपासून महामार्गावर अतिक्रमण विरोधात कारवाई. 30 मार्चपर्यंत कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढणार. आजपासून नेरळमधील माथेरान बंदची हाक. पर्यटकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावात पाणी टंचाईचं संकट. मार्च महिन्यातच टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% महागणार. 4चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची, तर अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ. राज्यात 24 वर्षात 49,000हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. पश्चिम विदर्भात सर्वाधिक 21,120 शेतकरी आत्महत्या. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मंजूर. शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार. 9 महिने अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार. फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.